श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो थांबा. जर तुम्ही गेले अनेक वर्ष संघर्षाच्या चक्रात अडकला असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कुंभ राशीचे लोक नेहमी जगापेक्षा वेगळा विचार करतात. म्हणूनच कदाचित इतरांना तुमचे वागणे समजत नाही आणि तुम्हाला अनेकदा एकटेपणाचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही तुमच्या याच कठीण काळात तुमच्या कुलदैवतेच्या 2 दिव्य शक्ती अदृश्यपणे तुम्हाला वाचवत आहेत. आजवर तुम्ही दिलेले बलिदान, सोसलेला मानसिक त्रास आणि पैशाची ओढताण आता संपण्याची वेळ आली आहे. येणारा सोमवार कुंभ राशीच्या लोकांसाठी केवळ एक दिवस नसून तुमच्या नशिबाचा राजयोग घेऊन येत आहे. तुमच्याकडून कळत नकळत अशा काही चुका होत आहेत ज्यामुळे या शक्ती नाराज झाल्या आहेत आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे बंद झाले आहेत. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात 5 मोठ्या खुशखबर आणि यशाचा सुवर्ण काळ हवा असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही न सोडता शेवटपर्यंत पहा. तर येणारा सोमवार तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि सकारात्मक कलाटणी घेऊन येत आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही सोसलेला संघर्ष, मानसिक ताण आणि प्रत्येक कामात येणारे अडथळे आता संपणार आहेत. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आता तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या अशा 2 दिव्य शक्ती वावरत आहेत ज्यांनी तुम्हाला आजवर मोठ्या संकटातून सुरक्षित बाहेर काढले आहे. कुंभ राशीच्या जातकांना तुमचे आयुष्य हे नेहमीच एक न सुटलेले कोडे राहिले आहे. तुम्ही स्वभावाने अतिशय बुद्धिमान आणि स्वतंत्र विचाराचे आहात, परंतु याच गुणधर्मामुळे जगाशी नेहमी तुमचे मतभेद झाले आहे. अनेकदा असे घडले आहे की तुम्ही लोकांचे मन जिंकण्यासाठी स्वतःच्या हिताचा त्याग केला, पण बदल्यात तुम्हाला केवळ फसवणूक आणि मानसिक त्रासाचे चटके मिळाले आहेत. तुम्ही अनेकांसाठी आधाराचा खांब बनून त्यांचे आयुष्य सावरले, पण स्वतःचे सावरताना मात्र तुम्हाला एकटेपणाचा सामना करावा लागला. तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तो कोणताही साधा संघर्ष नसून तुमच्या संयमाची आणि ध्येयनिष्ठेची नियतीने घेतलेली एक मोठी अग्निपरीक्षा आहे. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का, इतके मोठे संकट आणि नैराश्य असतानाही तुम्ही प्रत्येक वेळी सुरक्षित कसे बाहेर पडलात? तुम्ही अनेक मोठ्या आर्थिक फटक्यातून किंवा कठीण प्रसंगातून सुखरूप कसे वाचलात, याचा कधी विचार केला आहे का? याचे कारण म्हणजे तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या वास करणाऱ्या 2 दिव्य शक्ती, तुमची कुलदेवता आणि पूर्वजांचे आशीर्वाद एका अभेद्य ढाल बनून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहे. जेव्हा जेव्हा तुमच्यावर काळोखाचे सावट आले तेव्हा या शक्तीच्या तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला त्या खाईतून सावरून घेतले आहे. तुमची आजवरची प्रत्येक सुरक्षा हीच या देवी आशीर्वादाची किमी आहे. आता या संघर्षाचा काळ पूर्णपणे संपण्याची वेळ जवळ आली आहे. तुम्ही आतापर्यंत जे अश्रू गाळले आहेत किंवा जे अपमान निमूटपणे सहन केले आहेत, त्या प्रत्येक वेदनेचा हिशोब चुकता करण्याची वेळ नियतीने निश्चित केली आहे. येणारा सोमवार तुमच्यासाठी केवळ एक दिवस नाही, तर तुमच्या आयुष्यातील त्या सुप्त दिव्य शक्ती पुन्हा जागृत होण्याचा सुवर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कठीण काळाचा विचार करणे थांबवा आणि तुमच्या पाठीशी असलेल्या त्या देवी ऊर्जेवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील वादळे मावळणार आहेत आणि नशिबाचे चक्र आता तुमच्या बाजूने फिरणार आहेत, याची मनापासून खात्री बाळगा. तर कुंभ राशीच्या जातकांना तुमचे विचार हे विज्ञानासारखे प्रसंग असतात, पण याच प्रगत विचारामुळे तुमच्याकडून नकळत काही मोठ्या चुका घडत आहेत. पहिली चूक म्हणजे अतिविचार. तुम्ही भविष्याच्या चिंतेत इतके गुरफटून जातात की वर्तमानातील संधी तुम्हाला दिसतच नाही. तुम्ही कल्पनेत इतके मोठे राजवाडे बांधतात की वास्तवात पावले उचलण्यास उशीर करतात. यामुळे तुमच्या घरातील दिव्य शक्तीची ऊर्जा मंदावते, कारण त्यांना तुमच्या स्थिर आणि निश्चयी कृतीची अपेक्षा असते, केवळ निश्चित चिंतेची नाही. दुसरी सर्वात गंभीर चूक म्हणजे तुमचा लोकांवर आंधळा विश्वास. तुम्ही स्वभावाने परोपकारी आहात, त्यामुळे लोक तुमच्यावर दयाळूपणाचा आणि तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतात. तुम्ही तुमच्या मनातील योजना आणि तुमच्या कुटुंबातील खाजगी गोष्टी अशा लोकांसमोर उघड करतात जे फक्त तुमच्या प्रगतीवर जळतात. हे गुप्त शत्रू तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत आहेत. लक्षात ठेवा, तुमची बुद्धिमत्ता ही तुमची ताकद आहे, ती सर्वांसमोर उघडी करू नका. जोपर्यंत तुम्ही तुमची गुपिते सुरक्षित ठेवणार नाही तोपर्यंत दिव्य शक्ती तुम्हाला पूर्णपणे साथ देणार नाहीत. तिसरी आणि शेवटची चूक म्हणजे वेळेचे नियोजन आणि नात्यामधील दुरावा.
कुंभ राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा आपल्या कामात इतक्या व्यस्त होतात की ते आपल्या जवळच्या माणसांना आणि कुलदैवताच्या स्मरणाला वेळ देऊ शकत नाहीत. जेव्हा तुमच्या घरातील वातावरण वादाने कलुषित होते, तेव्हा त्या अदृश्य शक्तींना तिथून निघून जावे लागते. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या स्वभावातील हा भावनेचा अभाव आणि सततची धावपळ तुमच्या प्रगतीला ब्रेक लावत आहे. या चुका वेळी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यातील अडथळे आपोआपच दूर होतील. याची खूणगाठ बांधून ठेवा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यातील दुःखाचे मळभर दूर होऊन सुखाची पहाट होणार आहे. लक्षात ठेवा, कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे, जे न्यायाचे देव मानले जाते. तुम्ही जो प्रामाणिकपणा आणि कष्ट आतापर्यंत केले आहे त्यांचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. येणारा सोमवार हा केवळ आठवड्याचा पहिला दिवस नसून तो तुमच्या भाग्योदयाचा एक दिव्य मुहूर्त आहे. सोमवारी चंद्राची विशेष स्थिती आणि तुमच्या राशीच्या शनिदेवाचा प्रभाव मिळून एक अत्यंत दुर्मिळ राजयोग निर्माण होत आहे. जो थेट तुमच्या घरातील त्या दोन सुप्त दिव्य शक्तींना जागृत करणार आहे. या सोमवारच्या विशेष ग्रहामुळे तुमच्या आयुष्यात एकच वेळी 5 मोठ्या खुशखबर देणार आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून रखडलेली तुमची कामे किंवा अडकलेला पैसा अचानक मार्गी लागेल. दुसरी खुशखबर म्हणजे तुमच्या करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये तुम्हाला अशी एक संधी मिळेल जी तुमच्या प्रगतीचा मार्ग कायमचा बदलून टाकेल. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील बऱ्याच काळापासून चाललेले कहल आणि तणाव अचानक निवळून तिथे शांती नांदू लागेल. चौथी बातमी म्हणजे कायदेशीर वादातून किंवा कोर्ट कचेरीच्या कचाट्यातून तुमची सन्मानजनक सुटका होईल. आणि पाचवी सर्वात मोठी खुशखबर म्हणजे तुमच्या नात्यामधील कडूता संपून पुन्हा एकदा विश्वास निर्माण होईल. जे लोक आजपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते किंवा तुमच्या बुद्धिमत्तेवर संशय घेत होते, तेच आता तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसतील. तुमच्या आयुष्यातील सर्व स्वार्थी आणि नकारात्मक माणसे स्वतःहून दूर होतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. नशिबाचे हे चक्र आता पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरले आहे. त्यामुळे आता स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे सोडून द्या आणि या सुवर्ण काळाचे स्वागत करा. कुंभ राशीच्या जातकांना तुमचे स्वामी शनिदेव ही शिस्त आणि भक्तीचे विशेष महत्त्व देतात. त्यामुळे सोमवारी भगवान शंकराच्या पूजेसोबतच शनिदेवाचे स्मरण करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. दिवसाची सुरुवात करताना घराची व्यवस्थित स्वच्छता करा आणि सूर्योदयाच्या वेळी देव्हाऱ्याच्या गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्या दिव्याचा प्रकाश तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट करून दिव्य शक्तींना आमंत्रण देईल. देवासमोर बसून मनातील सर्व नकारात्मक विचारांचा त्याग करून केवळ 5 मिनिटे शांत बसा. ही शांतता तुमच्या चिंतवृत्ती स्थिर करेल आणि त्या अदृश्य शक्तीशी तुमचा संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यास मदत करेल. सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर थोडे कच्चे दूध, काळे तीळ आणि गंगाजल अर्पण करा. ओम शनैश्चराय नमः आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तर कुंभ राशीसाठी काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे पूजेच्या वेळी या रंगाचा वापर करा. यासोबतच शक्य असल्यास एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेवाच्या स्मरणाने केलेली ही पूजा तुमच्या कुंडलीतील शनिदोष दूर करेल आणि तुमच्या कामातील अडथळे कायमचे नष्ट करेल. या देवी आशीर्वादाला टिकून ठेवण्यासाठी सोमवारच्या संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावरून हळद कुंकू लावून तेलाचे दिवे प्रज्वलित करा. उंबरठा हा घराचा प्रवेशद्वार असल्यामुळे तिथे स्वच्छता आणि दिवे असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला माफ करा आणि कठीण काळात ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांचे आभार माना. जेव्हा तुम्ही नम्रता आणि भक्तीचा मार्ग स्वीकारता तेव्हा तुमच्या घरात येणारे सुख कोणीही रोखू शकणार नाही. लक्षात ठेवा, तुमची भक्ती हीच तुमची खरी शक्ती आहे, जी तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात यशाची नवीन पहाट होत आहे. गेल्या काही काळात संघर्ष, अपमान, कष्टांना आत्ता पूर्णविराम मिळणार आहे. जे काम महिन्यापासून किंवा वर्षापासून रखडले होते ते आता एका झटक्यात मार्गी लागेल. लोक जे तुम्हाला आजवर नजरअंदाज करत होते तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी किंवा नाते जोडण्यासाठी येतील. नशिबाची ही सर्वात मोठी संधी
आहे. त्यामुळे आता मागे वळून पाहू नका. आत्मविश्वास बाळगा, कारण आता तुमचे सुवर्ण दिवस सुरू झाले आहेत. हे आता तुम्हाला स्वतःलाही प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल. परंतु नशिबाचे हे चक्र बदलत असताना देवाने दिलेली एक अंतिम चेतावणी लक्षात ठेवा. कुंभ राशीचे लोक बुद्धीने खूप प्रगत असतात, पण यश मिळाल्यावर अहंकार बाळगण्याची चूक करू नका. ज्या दिवशी तुमच्या मनात असा विचार येईल की मी माझ्या बुद्धीने हे साध्य केले आहे, त्या दिवशी तुमच्या अधोगतीची सुरुवात होईल. हे यश त्या दिव्य शक्ती आणि शनिदेवाच्या आशीर्वादाचे फळ आहे, हे विसरू नका. मिळालेल्या संपत्तीचा काही हिस्सा गरजूंच्या मदतीसाठी, समाजकार्यासाठी वापरा, कारण दातृत्वातच या खरी संपत्ती साठवलेली असते. शेवटी तुमच्या आयुष्यातील तुमच्या सर्वात मोठ्या शक्तीचा म्हणजेच तुमच्या पालकांचा सन्मान कधीही विसरू नका. पालकांचे आशीर्वाद हे तुमचे सर्वात मोठे रक्षा कवच आहे, जे तुम्हाला भविष्यातील संकटापासून वाचवेल. आजच तुमच्या मनात त्या दिव्य शक्तीबद्दल कृतज्ञतेचा संकल्प करा. घरात एक दिवा लावा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा हर हर महादेव नक्की लिहा. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या कुंभ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण तुमच्या आयुष्यात आता साधारण बदल नाही तर एक मोठा देवी चमत्कार घडणार आहे.